चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एकदा काय झाले, एका शेतात एक मोठा भोपळा उगवला. शेतकरी त्याला तोडून घरी घेऊन आला. भोपळा इतका मोठा होता की त्याने वाटेवरून जाताना मुलं हसून म्हणाली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. ते बघून भोपळा खूप खुश झाला. त्याने खरोखरच टुणूक टुणूक करत गोल गोल फिरायला सुरुवात केली. भोपळा रस्त्यावरून टुणूक टुणूक करत पुढे जाऊ लागला. कधी एखाद्या दगडावर आपटला, कधी गवतावरून घसरला. वाटेत ससा, कावळा, कुत्रा, माकड सगळे हसत म्हणू लागले, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. शेवटी भोपळा गोल गोल फिरत फिरत थेट नदीकाठी पोहोचला. तिथे मुलं पुन्हा टाळ्या वाजवत गाऊ लागली. भोपळा पाण्यात पडला आणि बुडण्याऐवजी तरंगत गेला. मुलं आनंदाने ओरडली, आपला भोपळा पोहतही येतो. बोध: मुलांनी नेहमी आनंदाने खेळावे. हसू आणि आनंदामुळे अगदी साध्या वास्तूही जिवंत वाटू लागतात.